नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। नेहमीप्रमाणेच आजचा विषय नवीन आहे आणि आपण सातत्याने असे म्हणत असतो की आपल्याला जी गोष्ट नवीन पाहायला मिळाली, वाचायला मिळाली किंवा ऐकायला मिळाली तर त्याचा फायदा इतरांनाही व्हावा या उद्देशाने आपण त्या गोष्टीचा परामर्श घेत असतो आणि ती गोष्ट इतरांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो। सुरुवातीलाच या ठिकाणी मी स्पष्ट करू इच्छितो की हा जो व्हिडिओ आहे तो कुठल्या चित्रपटाचा प्रमोशनाबद्दलचा व्हिडिओ नाही, तर हे प्रमोशन आहे महान आणि थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचं आणि त्यांच्या कार्याचं। महात्मा ज्योतिराव फुले हे संपूर्ण जगाला ज्ञात असलेलं एक व्यक्तिमत्व, अगदी त्या काळात सुद्धा क्रांतिकारी विचार घेऊन समाजाला दिशा देण्याचं काम त्यांनी केलं। एवढंच नव्हे तर आपल्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये कित्येक थोर अशा क्रांतिकारकांनी आपलं बलिदान दिलं, देशाला आपल्या स्वातंत्र्याचा सूर्य दाखवला आणि त्यावरच आज आपण सुखात समाधानाने राहतोय। अशा थोर समाजसुधारकांचं असेल, क्रांतिकारकांचं असेल, त्यांचे विचार आणि त्यांचं जे कार्य आहे ते पुढील पिढीकडे हस्तांतरित झालं पाहिजे। महान थोर समाजसुधारक असतील किंवा क्रांतिकारक असतील, त्यांच्याबद्दल अनेक चित्रपट निघालेले आहेत, त्यांच्याबद्दल विपुल लेखन झालेलं आहे आणि आपण ते वाचलेले आहे। महात्मा ज्योतिराव फुले यांचं जे समग्र कार्य आहे, त्यांची जी ग्रंथसंपदा आहे, त्यातील संपूर्ण नका का नसेना मात्र काही अंशी आपण त्याचा अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासातून आपण काही बोध घेण्याचा आणि त्या काळामध्ये कशा वाईट रूढी परंपरा होत्या हे आपल्याला माहीत तरी किमान होतं आणि त्या कशा संपुष्टात आल्या काळाच्या ओघामध्ये। मात्र या संपुष्टात येण्यासाठी अशा थोर समाजसुधारकांना कितीतरी संकटाचा सामना करावा लागला, परिश्रम घ्यावे लागले आणि हे आपण वाचतो। मग महात्मा फुले यांचं गुलामगिरी असेल, शेतकऱ्यांचा आसूड असेल, असे महान ग्रंथ आपण वाचलेले आहेत। मात्र एक गोष्ट लक्षात येते की आपण एखादी गोष्ट वाचल्यानंतर ती जेवढी परिणामकारक होते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने परिणामकारक त्यांच्या कार्याचा आढावा हा जर अशा चित्रपटाच्या किंवा नाटकांच्या माध्यमातून जर घेतला तर तो अधिक परिणामकारक आपल्याला दिसून येतो आणि आपल्या स्मरणातही राहतो। असाच एक सध्या सत्यशोधक नावाचा सिनेमा प्रदर्शित झालेला आहे। मागच्या 5 तारखेला तो महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे। यापूर्वीही कित्येक सिनेमे क्रांतिकारकावर असतील किंवा समाजसुधारकावर असतील निघालेले आहेत आणि आपण ते पाहिलेले सुद्धा आहेत। मात्र सत्यशोधक नावाचा चित्रपट आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर त्याची प्रसिद्धी झाली होती आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर आहे, त्यांच्या कार्याचा आढावा त्याच्यामध्ये घेतलेला आहे, म्हणून पाहण्याचा योग आला आणि आपण ज्यावेळेस तो सिनेमा पाहतो त्यावेळेस आपण त्या गोष्टी वाचलेल्या असतात, मात्र पाहताना जास्त परिणामकारक वाटतात। महात्मा ज्योतिराव फुले अगदी बालवयातच लग्न झाल्यानंतर शिक्षण सुटलं आणि मग शिक्षणाची दारे बंद झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर शिक्षण होणार नाही, मात्र त्या ठिकाणीही काही सल्ला देणारे असे चांगल्या विचाराचे लोक होते आणि महात्मा फुले यांच्या वडिलांना ज्योतीचं शिक्षण पुन्हा सुरू करावं असा सल्ला दिला। शिक्षण सुरू झालं, शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेतल्यानंतर अगदी कमी वयातच त्यांना असे काही अनुभव येऊ लागले की समाज अगदी भरकटलेला आहे, समाजामध्ये स्पृश्य अस्पृश्य ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर दृढ झालेली आहे
आणि याच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे या विचाराने प्रेरित झालेले ज्योती खरोखरच या सत्यशोधक चित्रपटामध्ये अगदी हुबेहूब आपल्या कार्याचा ठसा ते जे कलाकार आहेत संदीप कुलकर्णी नावाचे अगदी सुंदर अशा प्रकारचं काम त्यांनी या चित्रपटामध्ये केलेलं आहे आणि हुबेहूब ज्योतिराव फुले हे साकारण्याचं काम त्या दिग्दर्शकाच्या अगदी इच्छेप्रमाणे कुलकर्णी यांनी साकारलेलं आहे आणि तेवढ्याच तोडीस तोड सावित्रीमाईंची जी भूमिका साकारलेली आहे राजश्री देशपांडे या अभिनेत्रींनी खरोखरच त्या भूमिकेला तोड नाही आणि या सर्वात जास्त भावून जाणारे एक व्यक्तिमत्व आहे वस्ताद लहुजी साळवे. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या कार्यामध्ये वस्ताद लहुजी साळवे यांचं किती मोठं योगदान आहे हे हा चित्रपट पाहिल्यानंतर मात्र नक्कीच लक्षात येतं. छोटे छोटे काही घटक आहेत ते सुद्धा परिणामकारक दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. अगदी ज्योतिराव फुलेंना एका लग्नाच्या वरातीतून कशा प्रकारे हाकलून दिलं, समाजकार्य करताना घरावर किती आघात झाले, शेवटी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांना घर सोडावं लागलं आणि याच्यामध्ये एक प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट दिसून येते की जेव्हा समाजकार्यासाठी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांना घर सोडावं लागलं त्यावेळेस कोणत्या समाजाच्या व्यक्तीने त्यांना सहारा दिला हेही पाहण्यासारखं आहे. आवर्जून पाहिलं पाहिजे आणि त्यांचाही या ठिकाणी विचार झाला पाहिजे. स्त्रियांचे केश वपनाचा प्रथा असेल, सती जाण्याची प्रथा असेल, स्पृश्य अस्पृश्याची समस्या असेल, या सर्व समस्याबरोबर झुंजताना कितीतरी संघर्ष आणि कितीतरी खडतर प्रवास या दाम्पत्याला करावा लागला. मात्र कुठेही न डगमगता आपलं समाजकार्य कशा प्रकारे आपण चालू ठेवायला पाहिजे, स्वतःच्या घराची कसल्याही प्रकारची तमा न बाळगता समाजासाठी आणि दीन दलित आदिवासी समाजातील जे बालकं आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी काय काय मेहनत घ्यावी लागते हे दाखवून देण्याचा प्रयत्न सुंदर असा या चित्रपटामध्ये केलेला आहे. मी तर अगोदरच म्हटलं की आपण हे वाचलेलं आहे, हे विचार आपल्याला माहिती आहेत, मात्र जेव्हा आपण रुपेरी पडद्यावर ते पाहतो त्यावेळेस आपल्याला ते जास्त परिणामकारक वाटतात. आणि म्हणून हा चित्रपट खरं तर शालेय विद्यार्थ्यांना हा चित्रपट मोफत दाखवला पाहिजे आणि नुसता शालेय विद्यार्थ्यांनीच नाही तर सर्व वयोगटातील व्यक्तींनी हा चित्रपट एक वेळेस आवर्जून सिनेमागृहामध्ये जाऊन पाहिला पाहिजे आणि कशा प्रकारे आपण ज्या सुखासमाधानाने नांदतो हे दाखवून देण्यासाठी किंवा आपल्याला हे चांगले दिवस पाहता यावेत याच्यासाठी अशा थोर समाजसुधारकांनी किती हाल अपेष्टा भोगलेल्या आहेत याचं जिवंत उदाहरण आपल्याला समोर दिसतं. एवढंच काय तर भ्रष्टाचार, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या काळातही भ्रष्टाचार होता आणि त्या भ्रष्टाचारावर कशा प्रकारे प्रहार त्यांनी केलेले आहेत, भ्रष्टाचाराच्या विरोधात कसे ते उभे राहिले हे खडकवासला धरण ज्यावेळेस बांधायला सुरू होतं त्यावेळेस कशा प्रकारची अनियमितता त्यावेळेस होत होती आणि त्याला कशा प्रकारचा विरोध हा महात्मा ज्योतिराव फुले यांनी केला याचं सुद्धा सुंदर चित्रण या चित्रपटामध्ये केलेलं आहे. कुठल्याही प्रकारचे विचार, मग ते अस्पृश्य तथाकथित समजल्या जाणाऱ्या नागरिकांना पाणीसुद्धा पिण्याचा सार्वजनिक विहिरीवरचा अधिकार नव्हता, याच्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी काय केलं, या सर्व विचारांना घेऊन निर्माता आणि दिग्दर्शक यांनी अतिशय मेहनत घेऊन आणि अतिशय परिश्रम करून हा चित्रपट आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आणि म्हणून नक्की हा चित्रपट
सर्वांनी पाहायला पाहिजे. टॅक्स फ्री झाला पाहिजे. शालेय विद्यार्थ्यांना, प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांनी हा चित्रपट पाहिला पाहिजे. त्यांच्या पालकांनीही तसा आग्रह केला पाहिजे. नाहीतर पालकांनी आपल्या स्वतःच्या मुलांना घेऊन तो चित्रपट पाहायला जाणं, हे सुद्धा मी तर असं केलं तर काही त्याच्यामध्ये हरकत नसावी. अतिशय सुंदर अशा प्रकारचे विचार लहान लहान बालकांच्या मनावर रुजवण्याची संधी या चित्रपटाच्या माध्यमातून आलेली आहे. यापूर्वी आपण अनेक चित्रपट पाहिलेले आहेत. चित्रपटामधून मग हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचंही आपण वाचन केलेलं आहे. मात्र ज्यावेळेस आपण मालिकांच्या आणि चित्रपटांच्या माध्यमातून या गोष्टी ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस खरोखरच आपल्या गोष्ट लक्षात येते की हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी किती परिश्रम करावे लागलेले आहेत, किती खडतर प्रवास करावा लागलेला आहे आणि कशा प्रकारचं जीवन जगावं लागलेलं आहे, हे आपण चित्रपट पाहताना किंवा मालिका पाहताना अगदी आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि ते आपल्या कायमस्वरूपी डोक्यामध्ये सुद्धा राहतं. आणि म्हणून हा चित्रपटसुद्धा सत्यशोधक नावाचा चित्रपट अतिशय सुंदर कलाकृती आणि अतिशय म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांना चालना आणि प्रेरणा देणारा हा चित्रपट आहे. नक्की पहा. खरंच एक वेगळा अनुभव येईल. नमस्कार. जय ज्योती, जय क्रांती.